सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी एकत्रित असताना 2014 पासून 4 ते 5 वेळा भाजपासोबत जाण्याची चर्चा झाली होती असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे। 2017 मध्ये भाजपासोबत जाण्यासाठी वाटाघाटी झाल्या होत्या असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे। प्रदेशाध्यक्ष असल्याने वाटाघाटी आपणच करत होतो असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे। 2014 सालापासून किमान 4 ते 5 वेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जाण्याची चर्चा झाली होती। मी आज अधिकृत अनेक वेळेला बोललो, मी पुन्हा एकदा जळगावच्या भूमीत अधिकृत पुन्हा ते अधोरेखित करतो। 2014ला मी प्रदेशाध्यक्ष होतो। निकाल लागायच्या वेळेला सिल्व्हर आदरणीय पवारसाहेब, मी, भुजबळसाहेब, प्रफुल्ल पटेल, अजितदादा होते। 122 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या। आम्ही बाहेरून सांगितलं माध्यमांना, आमचा भाजपला पाठिंबा आहे, बाहेरून पाठिंबा आहे। त्याप्रमाणे विश्वासदर्शक ठरावाला वगैरे वगैरे झाला। 16-17मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये जाण्याच्या सगळ्या चर्चा, सगळे सुपास्कार, लोकसभेच्या जागेच्या वाटपही झालं होतं, कारण मी प्रदेशाध्यक्ष होतो, मी ती वाटाघाटी करत होतो। भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने स्वच्छ सांगितलं की शिवसेना आत राहील, तुम्ही येत असेल तर तुमचं स्वागत आहे। सरकारमध्ये जाण्याची चर्चा दोन्ही बाजूनी चालू होती, भारतीय जनता पक्षाबरोबर पण सुरू होती, पण ती मटेरियलाइज न होता महाविकास आघाडी स्थापन झाली। आज लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।